आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आपलं घर दुकान भाड्याने देणाऱ्यांनो सावधान. पोलिसांच्या या सूचनेचं तुम्ही जर पालन केलं नाहीत तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होऊ शकते. त्याचं कारण देखील तसंच आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं देशातील विविध भागातून ISISच्या 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील दोघांना दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही दहशतवादी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात राहत होते. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं या ठिकाणी येऊन त्यांच्या घराची झाडाझडती देखील घेतली. या प्रकरणी आता उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्राचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे हे ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी परिमंडळ 4 क्षेत्रातील अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरातील 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना भाडेकरू ठेवत असताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्यात. भाडेकरू ठेवत असताना त्याची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला देणं बंधनकारक आहे. तसं न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलाय. नमस्कार. उल्हासनगर झोन मध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जेव्हा केव्हा आपली कुठलीही प्रॉपर्टी रेंटने किंवा भाड्याने देणार असाल त्यावेळेस संबंधित लोकल पोलीस स्टेशनला सांगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. संबंधित भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्याचे जे काही KYC डॉक्युमेंट आहेत ते संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणं हे बंधनकारक आहे. या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे. त्या मनाई आदेशाचा जर कोणी भंग करत असल्याचं आढळलं तर आम्ही त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा सर्व परिसरातील नागरिकांना सांगण्यात येत आहे की जे भाडेकरू आपण ठेवत आहात त्यांचे इंटिमेशन लोकल पोलीस स्टेशनला त्यांनी द्यावं आणि त्यानुसार पुढील त्यांना आपली घर, वास्तू किंवा कुठलंही कमर्शियल दुकान असेल तर ते भाड्याने देण्याची कारवाई करावी. जर कोणी असं केलं नाही तर त्याच्यावर कशा प्रकारे कायदेशीर कारवाई होईल? त्यामध्ये ह्या ज्या आदेशाचा भंग आहे या अंतर्गत आपण लोकसेवकांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचा भंग केला या अनुषंगाने BNS सेक्शननुसार आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. भाडेकरूची सगळी कागदपत्र ही पोलीस ठाण्याला जमा करावी. घर मालक हा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन एखादं घर, दुकान देत असताना करत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे दहशतवादी आणि कुख्यात गुंड शहरात येऊन राहतात. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या 3ही शहरातील नागरिकांनी आपलं घर, दुकान भाड्याने देत असताना जे भाडेकरू आहेत त्यांची कागदपत्र ही पोलीस ठाण्याला द्यावीच लागतील. विशेष म्हणजे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या 3 शहरातील नागरिकांनीच या संदर्भात काळजी घ्यायची नाहीये. तर देशातील प्रत्येकाने आता घर आणि दुकान भाड्याने देत असताना अशा प्रकारे भाडेकरूंचं पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. नागरिकांनी आपलं घर, दुकान भाड्याने देत असताना आपण ते कोणाला भाड्याने देतोय, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे याची थोडीशी खातरजमा करून घ्यावी आणि ते जर करता आलं नाही तर या भाडेकरूच्या कागदपत्राची कॉपी संबंधित पोलीस ठाण्यात जमा करून पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं. अन्यथा अशाच प्रकारचा एखादा दहशतवादी किंवा कुख्यात गुंड आपल्या शहरात आपल्या चुकीमुळे वास्तव्य करू शकेल आणि त्याचा आपल्यासोबतच आपल्या शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे पोलिसांच्या या सूचनेचं गांभीर्यपूर्वक विचार करून प्रत्येकाला भाडेकरू ठेवत असताना ही विशेष काळजी घ्यावीच लागेल. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया
कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.